Hello everyone, my name is Bhushan Jain and I am your English trainer at Inspiring English Academy. आणि भरपूर दिवसांपासून भरपूर वर्षांपासून मी इंग्लिश शिकवत आहे. भरपूर मुलांची ही प्रॉब्लेम होती की सर आम्हाला बेसिक थोडंसं क्लिअर करायचं आहे. सो यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवा जेणेकरून आमचं बेसिक क्लिअर होईल. सो मी आजपासून ठरवलेलं आहे की एक नवीन सिरीज आपल्याला आपण चालू करणार आहोत, ज्यामध्ये सर्वांसाठी ही सिरीज असणार आहे. जे कोणीही असो, ज्यांना एकदम बेसिक पासून इंग्लिश शिकण्याची खरंच गरज आहे, ज्यांना असं वाटतं की नाही अरे मला माझं बेसिक क्लिअर नाहीये, मला बेसिक क्लिअर करायचंय आणि मग समोर जायचं आहे, मग तो कोणत्याही वर्गाचा व्यक्ती असो, मुलगा असो, कोणीही ग्रॅज्युएट असो, कोणी हाऊसवाईफ असो, सर्वांसाठी अगदी उपयुक्त असं हे सिरीज आपली चालणार आहे. सो सर्वांनी याला फॉलो करायचं आहे, सर्वांनी याला रिस्पॉन्स द्यायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला यामधून भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सो कोणाकोणासाठी हे उपयुक्त असणार आहे. सो हे इथे दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. फाउंडेशन ऑफ इंग्लिश आहे. जर तुमचं फाउंडेशन क्लिअर नसेल सो तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सो त्यासाठी MPSC असो, DC असो, DYSP असो, BDO असो, ACP असो, तहसीलदार असो, कंबाईन असो, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टन्स, एक्साइज, SI क्लर्क, उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, MES असो, IB असो, बँकिंग, इतर सर्व स्पर्धा परीक्षा, तसेच 8वी ते 12वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं हे ग्रामर असणार आहे. सो सर्वांनी राहायचं आहे, सर्वांनी बघायचं आहे आणि नक्की याला फॉलो करायचं आहे. मी गॅरंटी देतो की तुमच्या भरपूर गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहे. ज्यांना खरंच असं वाटतं की अरे माझी इंग्लिश खूप वीक आहे आणि मला जर इंग्लिश शिकायचे आहे सो मला बेसिक पासून सुरू करणं खूप गरजेचं आहे. आता मी याला 10 वर्ष झालेले आहेत, अराउंड 10 वर्षांपासून मी इंग्लिश शिकवत आहे. सो मी खूप मुलांमध्ये प्रॉब्लेम बघितलेले आहेत, बिकॉज वी आर लिव्हिंग इन नॉन इंग्लिश कंट्री. सो नॉन इंग्लिश कंट्रीमध्ये राहत असल्यामुळे भरपूर मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रॉब्लेम जातात. सो त्या सर्वांसाठी असो, हे सर्व ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे ती सर्वांसाठी अगदी उपयुक्त ठरणार आहे. सो सर्वांनी नक्की त्याला रिस्पॉन्स द्यायचा आणि बघायचं आहे. तर दुसरी गोष्ट काय आहे बघा, यामध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी प्रिपेअर करत असाल सो त्यामध्ये भरपूर गोष्टी असतात. सो इंग्लिश म्हटलं की इंग्लिश ही सगळीकडे आहेच. विदाऊट इंग्लिश काहीही होत नाही. तुम्ही सुद्धा हे फील केलेलं आहे. सर सपोज तुम्ही 1ली ते 6वी असो, 6वी ते 10वी असो, 5वी, 11वी, 12वी, सर्वांसाठी इंग्लिश ही गरजेची आहे. आणि इंग्लिश म्हटलं की ग्रामर आलंच. सो ग्रामर जर क्लिअर नसेल तर इंग्लिश तुम्हाला कधीच येऊ शकत नाही. जर तुम्ही खरोखर नॉन इंग्लिश कंट्रीमध्ये राहत असाल तर, इंग्लिश कंट्रीमध्ये राहिला तर तुम्हाला नक्कीच विदाऊट ग्रामर इंग्लिश येऊन जाईल. राईट. सो सर्वांनी इथे राहायचं आहे. या सिरीज मध्ये आपण भरपूर गोष्टी कव्हर करणार आहोत. अगदी बेसिक ग्रामर असणार आहे. ग्रामर नंतर तुम्हाला व्होकॅब्युलरी असेल, त्यानंतर तुमच्या टेस्ट सिरीज असतील, टेस्ट सिरीज आपण करणार आहोत. भरपूर असे क्वेश्चन आन्सर्स आहेत जे क्वेश्चन्स आपण या सिरीज मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सर्वांनी राहायचं आहे आणि बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ आपण सुरू करूयात आणि पहिल्यापासून आपण एक एक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करूयात. सो बघा काय लिहिलं, फाउंडेशन ऑफ इंग्लिश. फाउंडेशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सो इफ यू कांट बिल्ड अ ग्रेट बिल्डिंग ऑन अ वीक फाउंडेशन, कच्च्या पायावर तुम्ही मजबूत इमारत बांधू शकत नाही. जर तुमचा पायाच कच्चा असेल तर तुमची बिल्डिंग कधीच उभी राहू शकणार नाही. यासाठी पाया मजबूत करणं खूप गरजेचं आहे. सो पाया अगोदर मजबूत करायचे आणि मगच समोर जायचं आहे. आणि जर तुम्ही अगोदरच समोरच्या गोष्टी शिकत राहिले आणि मागचं तुमचं क्लिअर नसेल सो तुम्ही समोर जाऊन नक्की प्रॉब्लेम फेस करणार आहात. त्यासाठी एक एक व्हिडिओ बघण्याचा, एक एक गोष्ट शिकण्याची आपल्याला गरज आहे. याप्रमाणे जर बेसिक इंग्लिश कच्चे असेल तर इंग्रजी पक्के होणार नाही. त्यामुळे इंग्रजी व्याकरण शिकण्यास सुरुवात करण्या अगोदर इंग्रजी भाषेची ओळख आणि त्यामधील बेसिक गोष्टी आपण शिकणार आहोत. सो छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला खरोखर माहित नसतात. असं वाटतं आपल्याला की अरे ही गोष्ट सिंपल आहे, मला येते, यात काही अवघड नाहीये, बट असं नसतं. भरपूर छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकणे गरजेचं असतं. त्यामुळेच आपण खूप मिस्टेक्स करतो किंवा पेपर सॉल्व्ह करत असताना, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याच गोष्टी आपल्याला नडतात आणि आपण आपले मार्क गमावून बसतो. सो या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि भरपूर गोष्टी नक्कीच शिकणार आहोत. सो बघा, सुरुवातीला आपण या पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या लेसन मध्ये फक्त 2च गोष्टी शिकणार आहोत. सो यामध्ये काय काय असणार आहे, एक असणार आहे प्रोनाउन आणि दुसरं असणार आहे ऑक्झिलरी वर्ब्स. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम,
ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचा वापर. सो आता तुम्ही म्हणाल की सर हे काय शिकण्याची गोष्ट आहे का, हे काय सोपी गोष्ट आहे, आम्ही पहिल्यापासून खूप शिकत आलेलो आहोत, रोज आम्ही यांचा यूज करतो. बट असं नाहीये. आता मी खूप दिवसांपासून शिकवत आहे, भरपूर मुलांमध्ये मी ही प्रॉब्लेम बघितलेली आहे की खूप मुलांना ह्या गोष्टी सुद्धा जमत नाहीत. ॲम्बिजार असो, वॉजवर असो, विल बी शाल बी असो, ह्या सगळ्या गोष्टी यूज करताना त्यांची प्रॉब्लेम होत असते, प्रॉब्लेम फेस करतात. त्यामुळे एक थोडासा टाइम द्यायचा आहे आणि ही गोष्ट क्लिअर करून द्यायची आहे. मग आपण पुढच्या गोष्टी नक्की शिकणार आहोत. सो फर्स्ट काय शिकणार आहे आपण, प्रोनाउन प्लस ऑक्झिलरी वर्ब्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. सुरू करूया. बघा फाउंडेशन आहे. सो हे छोटी छोटी गोष्टी आहेत त्या आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिले खालील तक्ता आपल्याला वारंवार लागणार आहे. सो तो पाठ करून टाकायचा आहे. आय होप हे तुम्हाला सर्वांना पाठ असेलच, पण तरी सुद्धा एक डोळ्या खालून घालायचा प्रयत्न करायचा आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचन. सिंग्युलर मध्ये काय काय येतात, हे सर्व सब्जेक्ट्स आहेत. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, काम करणे मला कोण आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. सो आय म्हणजे मी होतं, यू म्हणजे तू होत असतं, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत आणि इथे सर्वांचं प्लुरल दिलेलं आहे. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते, हे सर्व प्लुरल सब्जेक्ट्स आहेत. सो हे फक्त एकदा पाठ करायचे, हे सिंपल गोष्ट आहे. नेक्स्ट बघायचे. आता बघा इथे सर्वनामांच्या विभक्ती दिलेल्या आहेत. प्रोनाउन केस. तर प्रोनाउन केस म्हणजे काय असतं बघा, हे थोडंसं नवीन असू शकतं तुमच्यासाठी. सो बघा फर्स्ट काय सांगितलं, आय म्हणजे मी. सेकंड आहे आयचं मी म्हणजे मला, माय म्हणजे माझे, माइन म्हणजे माझे. सो या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. माय म्हणजे पण माझेच होतं, माइन म्हणजे पण माझेच होत असतं. नेक्स्ट वन इज वीचा अर्थ होतो आम्ही. वीचा आपण प्लुरल काय करतो, अस म्हणजे आम्हाला. अवर म्हणजे आमचे, अँड अवर्स मीन्स आमचे. अवर्स म्हणजे सुद्धा आमचेच होत असतं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे यू म्हणजे तू. हे सिंग्युलर मध्ये आहे. यू म्हणजे तुला, युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे, अँड युअर्स मीन्स तुझे किंवा तुमचे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे ही म्हणजे तो. हिचा अर्थ होतो तो. हिचं काय होतं, हिमला म्हणतो आपण त्याला. हीज म्हणजे त्याचे, अँड हीज म्हणजे त्याचे. ठीक. आता याचे सेंटेन्स आपण बनवणार आहोत, त्यामुळे थोडंसं समजण्याचा प्रयत्न करायचा आणि हे पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट आहे शीचा अर्थ होतो ती. हर म्हणजे तिला, हर म्हणजे तिचे, आणि हर्स म्हणजे तिचे. राईट. त्यानंतर आहे इट म्हणजे ते, इट म्हणजे त्याला, इट्स म्हणजे त्याचे, इट्स म्हणजे त्याचे. नेक्स्ट वन इज देचा अर्थ होतो ते. ही, शी, इटचं प्लुरल दे असतं. दे म्हणजे ते. देम म्हणजे त्यांना. नेक्स्ट आहे देअर, अँड नेक्स्ट आहे देअर्स. देअर्स म्हणजे पण त्यांचे, देअर म्हणजे पण त्यांचे. सो आता काय आहे, यांचा यूज कसा करायचा, यांच्यासोबत सेंटेन्स कसे बनवायचे, हे आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. ओके. सो इव्हन जर तुम्ही स्पोकन इंग्लिश सुद्धा शिकत आहात, इंग्लिश बोलण्यामध्ये सुद्धा जरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे. हे अगदी बेसिक गोष्टी आहेत, ह्या क्लिअर करून तुम्हाला पुढे जायचं आहे. सो नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट स्लाइड आहे बघा, इथे तुम्हाला सेंटेन्स बनवून दिलेले आहेत. सो यांचे सेंटेन्स आपण कसे शिकणार, आता जे आपण प्रोनाउन शिकलो त्यांचे सेंटेन्स कसे बनवले गेले पाहिजेत, सो ते सांगितलेलं आहे. सो फर्स्ट वन इज आय एम अ टीचर. मी टीचर आहे. ओम आस्क्ड मी आपण बघितलं होतं, मी म्हणजे मला. ओमने मला विचारले. नेक्स्ट दिस इज माय बुक. माय म्हणजे माझे. सो हे पुस्तक माझे आहे. दिस बुक इज माइन. हे पुस्तक माझे आहे. ठीक. नेक्स्ट आहे वी आर टीचर्स. वी म्हणजे आम्ही. ओम आस्क्ड अस. ओमने आम्हाला विचारले. अस म्हणजे आम्हाला. दिस इज आवर बुक. आवर म्हणजे आमचे, हे आमचे पुस्तक आहे. नेक्स्ट दिस बुक इज अवर्स. हे पुस्तक आमचे आहे. सो या थोड्याशा गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे यू आर अ टीचर. ओम आस्क्ड यू. ओमने तुम्हाला विचारले. नेक्स्ट वन इज दिस इज युअर बुक. यूचं काय होणार, युअर बुक. हे तुझी बुक आहे. राईट, तुमचे पुस्तक आहे. नेक्स्ट दिस बुक इज युअर्स. हे बुक तुमचे आहे. नेक्स्ट ही इज अ टीचर. तो एक टीचर आहे. ओम आस्क्ड हिम. ओमने त्याला विचारले.
दिस इज हिज बुक. हिज म्हणजे ही असेल तर हिज, हे त्याचे बुक आहे. दिस बुक इज हिज. सो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन इज, असंच हिच्या जागी फक्त शी लावायचं. शी म्हणजे ती. शी इज अ टीचर. ती एक टीचर आहे. ओम आस्क्ड हर. ओमने तिला विचारले. दिस इज हर बुक. हे तिचे बुक आहे. अँड दिस बुक इज हर्स. हे बुक तिचे आहे. सो तुम्हाला हे समजत असेलच, राईट. तर नेक्स्ट बघूया आपण इट. इट म्हणजे ते. इट इज अ बेबी. ओम आस्क्ड इट. ओमने त्याला विचारले. दिस इज इट्स बॉटल. ही त्याची बॉटल आहे. दिस बॉटल इज इट्स. दिस बॉटल इज इट्स. नेक्स्ट थिंग इज दे आर. लास्ट वन आहे दे. दे म्हणजे ते. दे म्हणजे दे आर टीचर्स. ओम आस्क्ड देम. ओमने त्यांना विचारले. दिस इज देअर बुक. ही त्यांची बुक आहे. अँड दिस बुक इज देअर्स. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. दीज आर प्रोनाउन्स. हे सर्व प्रोनाउन्स आहेत. यांना पाठ करायचा आहे आणि रोज जे तुम्ही सेंटेन्स बनवता त्यामध्ये भरपूर ठिकाणी यांचा यूज होत असतो. सो वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त शिकून याचा काही उपयोग नाही, त्यांना डेली लाईफमध्ये आपल्याला यूज करायचं आहे. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. आता नेक्स्ट स्लाइड बघायचंय फाउंडेशन ऑफ इंग्लिश. त्या बघा इथे टिप दिलेली आहे. काय आहे की इथे अपॉस्ट्रॉफी नसतो. युअर्स हे रॉंग आहे, युअर्स हे करेक्ट आहे, राईट. आता हे असंच लिहिलं गेलं पाहिजे. या प्रकारे तुम्हाला लिहिण्याची काही गरज नाही. हे चुकीचं आहे. आता काय चुकीचं आहे बघा. इट्सची स्पेलिंग लक्षात घ्या. इट्स हे प्रोनाउन आहे, पण ज्यावेळी इट्स असे लिहिले जाते तेव्हा ते इट इजचा शॉर्ट फॉर्म असतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्शन शिकले असतात. इट आणि इज या दोघांना मिळून जे कॉन्ट्रॅक्शन तयार होतं त्याला काय म्हणतात? इट्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? इट्स म्हणतात. सो इट इजचं कॉन्ट्रॅक्शन इट्स आहे. तसंच युअर्स हे तयार होत नाही. हे रॉंग आहे. मला युअर्स हेच लिहायचं आहे. ओके. सो ही गोष्ट छोटी आहे, हे तुम्हाला समजलं असेलच. उदाहरणार्थ इट इज रेनिंग, इट्स रेनिंग. सो या असे हे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये परेशान करू शकतात. सो त्यासाठी ही गोष्ट सिंपल जरी वाटत असली तुम्हाला तरी सुद्धा लक्षात ठेवायचंय. पेपर वेळेस ऐन टायमाला आपल्याला प्रॉब्लेम होतो किंवा बोलत असताना, लिहिलेलं असताना, वाचत असताना आपल्याला समजत नाही. सो समजलं पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. तर नेक्स्ट स्लाइड बघायचं आपल्याला. नेक्स्ट बघा, आता ऑक्झिलरी वर्ब्स आपल्याला समजायचे आहेत. आतापर्यंत आपण प्रोनाउन्स बघितले. प्रोनाउन्स तुम्हाला समजले असतीलच. आता ऑक्झिलरी वर्ब्स काय असतात? वर्ब सुद्धा असतात. ह्या गोष्टी असतात. यांना काय म्हणतात? सहाय्यकारी क्रियापदे. ऑक्झिलरी वर्ब्सचा अर्थ होतो सहाय्यकारी क्रियापदे. इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार आहेत. क्रियापद म्हणजे ऍक्शन्स, वर्ब्स, ज्या आपण क्रिया रोज यूज करतो, या दोन टाईपच्या असतात. सो कोणकोणत्या आहेत त्या? एक आहेत मेन वर्ब्स, ज्यांना आपण मुख्य क्रियापद पण म्हणतो, आणि सेकंड आहेत ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पण आपण यांना म्हणत असतो. सो काय असतात हे मेन वर्ब्स? म्हणजे वाक्यात क्रिया कोणती झाली आहे हे ज्यामुळे कळते ते मुख्य क्रियापद आहे. वाक्यात जे काम झालेलं आहे ते कोणतं काम झालेलं आहे आणि ते कशामुळे आपल्याला कळालं. सो त्या मेन वर्बला आपण काय बोलणार? त्याला म्हणतात मेन वर्ब, राईट. जसं ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग क्रिकेट. सो आता इथे काय काय होत आहे? मेन वर्ब काय वाटत आहे की प्ले करणं, खेळणं, हे मेन वर्ब आहे. सो याला काय म्हणतात? मेन वर्ब. म्हणजे काम कोणतं होत आहे? खेळण्याचं काम होत आहे. मग केव्हा होतं, काय होतं, हे जे सांगतं त्याला म्हणतात ऑक्झिलरी वर्ब. ते आपण नंतर बघूया. सो मेन वर्ब काय आहे? ते प्लेइंग. नेक्स्ट वन इज ऑक्झिलरी वर्ब्स. आता ऑक्झिलरी वर्ब्स काय असतात? सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे मतलब वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी वाक्यात जे शब्द वापरले जातात त्यांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. मुख्य क्रियापदाला सहाय्य म्हणजे मदत करतात, म्हणूनच सहाय्यकारी क्रियापदांना हेल्पिंग वर्ब्स असेही म्हणतात. आपण ऑक्झिलरी वर्बच्या ऐवजी जास्त वर्ब यूज करतो, जास्त जो वर्ड यूज करतो त्यांना आपण हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं क्लिअर झाले असेल डोक्यामध्ये की सहाय्यकारी क्रियापदांना हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हटलं जातं. सो जे मेन वर्बला हेल्प करतात त्यांना काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब म्हणतात. आता मेन वर्ब आहे प्ले,
आणि प्लेइंगला जो हेल्प करत आहे त्याला आहे इज. सो इज म्हणजे आहे, इजचा अर्थ होतो आहे. सो याने काय कळतं आपल्याला की तो आत्ता क्रिकेट खेळत आहे, तो प्रेझेंट मध्ये क्रिकेट खेळत आहे. जर इज नसतं तर आपल्याला समजत नसतं की तो केव्हा खेळत आहे, ही प्लेइंग क्रिकेट. सो असं झालंच नसतं, असा सेंटेन्स बनलाच नसता. सो इज लावलेला आहे म्हणून आपल्याला समजतं की अरे तो क्रिकेट खेळत आहे. वॉज असतं तर ही वॉज प्लेइंग क्रिकेट. सो मध्ये पास्ट मध्ये गेलं असतं की तो क्रिकेट खेळत होता. सो तुम्हाला नक्की समजलं असेलच. सो मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स सहाय्यकारी क्रियापद, आणि जे मेन वर्बला मदत करतात त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब्स असेही म्हणतो. हेल्पिंग वर्ब्स अँड ऑक्झिलरी वर्ब्स बोथ आर सेम. या दोन गोष्टी सेम आहेत, हे लक्षात ठेवायचंय. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला, इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार आहेत. मेन वर्ब्स आपण यूज केले. मेन वर्ब मध्ये काय काय येतं? राईट, गो, कम, स्पीक, हे सगळ्या गोष्टी जे आपण रोज यूज करत असतो या सगळे मेन वर्ब्स आहेत. आता ऑक्झिलरी वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन प्रकार असतात. कोणकोणते असतात ते? सो बघा, एक असतं मॉडल वर्ब्स, यांना काय म्हणतो आपण? भाववाचक. आणि एक असतात प्रायमरी वर्ब्स. प्रायमरी वर्ब्स म्हणजे प्राथमिक वर्ब्स. तर काय काय असतं हे आपण शिकलेलो आहोत. मॉडल म्हटल्यानंतर काय काय येत असतं? शाल, विल, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू, एक्सेट्रा. आता यांचे मिनिंग्स वगैरे किंवा यांना सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं हे आपण नंतर शिकणार आहोत. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट आपण शिकत जाणार आहोतच. आता सेकंड आहे प्रायमरी वर्ब्स. प्रायमरी वर्ब्सचा अर्थ होतो प्राथमिक वर्ब्स. तर हे प्रायमरी वर्ब्स काय असतात? जसं एम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, शाल, विल, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड. ओके, इथे शाल बी करा, शाल बी, विल बी पाहिजे. चुकून झालं असेल ते शाल बी, विल बी. एम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी, हॅव, हॅज, डू, डज, हॅड अँड डिड. या सगळ्या गोष्टी कुठे येतात? सो प्रायमरी वर्ब्स मध्ये येत असतात. सो मॉडल वर्ब्स आणि प्रायमरी वर्ब्स असे ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन प्रकार आहेत. समजलं असेल तुम्हाला? मेन वर्बचा कुठलाही प्रकार नाही आहे, ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन भेद आहेत, ते आपण शिकले. तर नेक्स्ट बघूया. तर बघा, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्सचे मुख्य तीन प्रकार असतात. तर प्रायमरीचे पण तीन प्रकार आहेत. कोणकोणते आहेत ते? सिंपल आहे बघा. एक असतं टू बीचे सेंटेन्स, एक असतं टू डू आणि एक असतं टू हॅव. बघा, तुम्ही इंग्लिश कधीही शिकायला गेलात सो हे तुम्हाला नडणारच. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसतील, ह्या गोष्टी येत नसतील, सो तुम्ही कधीच इंग्लिश शिकू शकत नाही, तुम्हाला इंग्लिश येणार नाही. सो काय असतं हे? सर्वात जास्त यूज होणारे सेंटेन्सेस आहेत, सर्वात जास्त डेली यूज मध्ये येणारे सेंटेन्सेस. हे माहित असेल तरच बनवू शकतात. सो काय आहे हे? टू बी. टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे. टू बी म्हणजे असे सेंटेन्स ज्यामध्ये वर्ब यूज केला जात नाही, विदाउट ऍक्शन वाले सेंटेन्सेस, जिथे फक्त तुम्हाला एक ऍडजस्टन्स सांगितला जातो की अरे हा मी आहे, मी होतो, मी असेल. सो यांचे किती सहाय्यकारी क्रियापद आहेत? हेल्पिंग वर्ब्स आहेत. सो टू बी मध्ये काय काय येतं? एम, इज, आर. यांना फक्त पाठ करायचा आहे, यांचा यूज कसा करायचा, यांचे मिनिंग्स काय होतात, यांचा वापर कसा केला जातो, हे सर्व आपण समोर जाऊन हळूहळू स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहोतच. फक्त आता ह्यांचे मिनिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो एम, इज, आर. एम, इज, आरचा अर्थ होतो आहे. आताच आपण शिकलो एम, इज, आरचा अर्थ होतो आहे. सेकंड वन आहे वॉज, वर. वॉज, वरचा अर्थ होतो. वॉज, वर म्हणजे होतो. अँड विल बी, शाल बीचा अर्थ होतो असेल. सो आता यांचे सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत. सो आपण कसं बनवणार? सो सिंपल आहे, ते आपण नंतर शिकूया. सो टू बी मध्ये काय काय येणार? प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचे तीन प्रकार, टू बी, टू डू अँड टू हॅव. तर टू बी मध्ये काय काय आलं? एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, शाल बी. एम, इज, आर म्हणजे आहे, वॉज, वर म्हणजे होतो, विल बी, शाल बी म्हणजे असेल. तर नेक्स्ट वन आहे टू डू. टू डू म्हणजे काय? की टू डू ची सहाय्यकारी क्रियापदे. टू डू म्हणजे सगळ्यात जास्त यूज होणारे वर्ड्स. कोणकोणते वर्ड्स आहेत ते? डू, डज, डिड. तुम्ही इंग्लिश शिकायला गेलात, सो डू, डज, डिड जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कधीच इंग्लिश शिकू शकत नाही. त्यासाठी यावरती फोकस करायचा आहे. डू, डज, डिडचा यूज करण्याला शिकायचा आहे. नंतर आपण बोथ शिकणार आहोत. नेक्स्ट थिंग इज टू हॅव. टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे. टू हॅव मध्ये काय काय येत असतं? हॅव, हॅज, हॅड. हॅव, हॅज, हॅड.
आणि एक विल हॅव एक असतं. बट आता या 3 गोष्टी सध्या लक्षात ठेवायच्या आहेत. सो तुम्हाला समजलं असेलच. 2 गोष्टी आपण शिकलो. सर्वात पहिले काय शिकलो आपण की एक तर प्रोनाउन आणि ऑक्झिलरी वर्ब्स. सो ऑक्झिलरी वर्ब मध्ये आपण 2 गोष्टी शिकलो. 2 भेद केले त्यांचे, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. ऑक्झिलरी वर्ब्सचे पण आपण 2 भेद केले, एक मॉडल वर्ब्स आणि दुसरे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. सो प्रायमरीचे पण आपण 3 भेद केले. प्रायमरी मध्ये काय काय आलं, टू बी, टू डू अँड टू हॅव. सो ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. आता पुढे जाऊया. नेक्स्ट स्लाइड आहे आपली टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे. आता बघा, भरपूर सेंटेन्स कसे बनवायचे हे आपण आजच्या या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत. सो टू बी चे सेंटेन्सेस बघा, काळाप्रमाणे कोणत्या सर्वनामासोबत टू बी चे कोणते रूप वापरावे हे खालील तक्त्यात दिलेले आहे. आता हा चार्ट फक्त तुम्हाला पाठ करायचा आहे. हा चार्ट कधीही चेंज होत नसतो. याच्या समोरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते फक्त चेंज होत असतात. सो काय आहेत हे टू बी म्हणजे, मी काय सांगितलं तुम्हाला, टू बी चा अर्थ होतो की सेंटेन्सेस विदाउट ऍक्शन वर्ब्स. असे सेंटेन्स ज्यामध्ये ऍक्शन वर्ब यूज केली जात नाही. सो असे कोणकोणते सेंटेन्सेस असतात. सो त्यासाठी सांगितलं एम, इज आणि आर चे सेंटेन्स. एम इज आर म्हणजे आहे. दुनियात कोणतीही गोष्ट आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला काय लावायचंय, एम इज आर. मी आहे, तो आहे, ही आहे, ती आहे, शी, या सर्वांसाठी एम इज आर लावलं की आहे. होतो म्हणजे वॉजवर. वॉजवरचा अर्थ होतो होतो. सो आय वॉज अ टीचर, आय वॉज इन द क्लास. हे काय झालं, मी क्लासमध्ये होतो. सो विदाउट ऍक्शन वाले सेंटेन्सेस आहे, तिथे वर्ब यूज करायचं नाही. नेक्स्ट थिंग इज आय शाल बी, वी शाल बी, ही विल बी. विल बी म्हणजे असेल. सो मी आहे, एम इज आर. मी होतो, वॉजवर. मी असेल, विल बी, शाल बी. सो आय एम इन द क्लास, आय वॉज इन द क्लास, आय विल बी इन द क्लास. सो काय काय झालं, प्रेझेंट मध्ये एम इज आर, पास्ट मध्ये वॉजवर, फ्युचर मध्ये विल बी, शाल बी. सो हे फक्त पाठ करायचंय. सो आय सोबत काय लागतं, एम. आय म्हणजे मी आहे. ही इज म्हणजे तो आहे. मी काय सांगितलं, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे. सो ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे ती आहे. इट इज मीन्स ते आहेत. स्टुडंट इज स्टुडंट आहे. सचिन इज सचिन आहे. पूजा इज पूजा आहे. सो एम इज आर आपण यूज केलं. एम इज आर म्हणजे आहे. नेक्स्ट थिंग इज पास्ट मध्ये काय लागतं, वॉज आणि वर. सो आय वॉज मी होतो. ही वॉज तो होता. शी वॉज ती होती. इट वॉज ते होते. स्टुडंट वॉज स्टुडंट होता. सचिन वॉज सचिन होता. पूजा वॉज पूजा होती. सो तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट बघूया. फ्युचर मध्ये काय लागतं, आय शाल बी मी असेल. ही विल बी तो असेल. शी विल बी ती असेल. इट विल बी ते असतील. स्टुडंट विल बी स्टुडंट असेल. सचिन विल बी सचिन असेल. पूजा विल बी पूजा असेल. म्हणजे कोणताही सिंग्युलर वर्ड आला की तुम्हाला प्रेझेंट मध्ये इज लावायचंय, पास्ट मध्ये वॉज लावायचंय, फ्युचर मध्ये विल बी लावायचं. सिंग्युलर असेल, कोणीही सिंग्युलर असो. चेअर इज चेअर वॉज चेअर विल बी. मोबाईल इज मोबाईल वॉज मोबाईल विल बी. मोबाईल आहे मोबाईल होता मोबाईल असेल. रोहन वॉज रोहन इज रोहन वॉज रोहन विल बी. लॅपटॉप इज लॅपटॉप वॉज लॅपटॉप विल बी. क्लास इज क्लास वॉज क्लास विल बी. क्लास आहे क्लास होती क्लास असेल. सो तुम्हाला समजलं असेल अशा टाइपचे सेंटेन्स कसे बनवले जातात. हे सर्व सिंग्युलर वर्ड्स आहेत. आता प्लुरल बघायचे आपल्याला. प्लुरल मध्ये काय आहे. सो प्लुरल मध्ये काय लावतो आपण, एम इज आर. सो आर हे फक्त प्लुरल मध्ये तुम्हाला यूज करायचे. पास्ट मध्ये वर यूज करायचे आणि फ्युचर मध्ये विल बी यूज करायचे. विल बी शाल बी सेमच आहे, राईट. आता बघा प्रेझेंट मध्ये वी आर. वी आर चा अर्थ होतो आम्ही आहोत. यू आर तुम्ही आहात. दे आर ते आहेत. स्टुडंट्स आर स्टुडंट आहेत. मागे स्टुडंट होतं. सो स्टुडंट इज म्हणजे एक स्टुडंट आहे. पीपल आर. पीपल हे ऑलरेडी प्लुरल आहे. याला पीपल्स वगैरे करायचं नाही, हे रॉंग होऊन जातं. नेक्स्ट कॅट्स आर कॅट्स आहेत. डॉग्स आर डॉग्स आहेत. सो तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट वन इज वी वर. वरचा अर्थ होतो होतो. सो वी वर म्हणजे आम्ही होतो. यू वर तुम्ही होते. बघा इथे वर आहे, याला वर म्हणायचं. प्रोनाउन्सिएशन याचं वर आहे. वेर वगैरे म्हणायचं नाही. नेक्स्ट दे वर म्हणजे ते होते. स्टुडंट्स वर स्टुडंट्स होते.
पीपल वर पीपल होते, कॅट्स वर कॅट्स होते, डॉग्स वर डॉग्स होते. इथे आर झालंय, इथे वर करा. राईट, डॉग्स वर म्हणजे डॉग्स होते. आता असेल तर काय लावणार आपण? विल बी शाल बी. विल बी शाल बी म्हणजे वी शाल बी. वी शाल बी आम्ही असू. बघा आय आणि वी सोबत शाल बीचा वापर करायचा आहे, बाकी सर्वांसोबत विल बीचा यूज करायचा आहे. नेक्स्ट वन इज दे विल बी, दे असतील. स्टुडंट्स विल बी, स्टुडंट्स असतील. पीपल विल बी, पीपल असतील. कॅट्स विल बी, कॅट्स असतील. डॉग्स विल बी, डॉग्स असतील. सो तुम्हाला समजलं असेलच, 3 गोष्टी आज आपण शिकलो. काय शिकलो? सेंटेन्स 3 टाईपचे शिकलो. प्रेझेंट, टू बी प्रेझेंट, टू बी पास्ट, टू बी फ्युचर. सो टू बीचा अर्थ होतो सेंटेन्सेस विदाउट ऍक्शन वर्ब्स, म्हणजे ज्यामध्ये ऍक्शन वर्ब यूज करायचा नाही. मी फक्त आहे, मी होतो, मी असेल. आता दुनियात कोणतीही गोष्ट आहे तुम्हाला सांगायचंय, सो काय लावणार? एम इज आर. कोणती गोष्ट होती तुम्हाला सांगायचंय, सो वॉज वर. कोणती गोष्ट असेल तुम्हाला सांगायचं असेल, सो विल बी शाल बीचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि शाल बी मोस्टली वापर करत नाहीत, सो विल बीचाच यूज करायचा आहे. सो हा चार्ट तुम्हाला समजला असेल. हे अनेक वचनी आहे, म्हणजे प्लुरल सोबत काय लागत असतं? आर लावायचंय, वर लावायचंय पास्ट मध्ये, आणि फ्युचर मध्ये विल बी लावायचंय. आणि जर सिंग्युलर असेल, एक असेल, तर इज, वॉज आणि विल बीचा यूज करायचा आहे. सो नाउ लेट्स सी अवर नेक्स्ट स्लाइड. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा काय दिलेला. बघा आता टू बी ची वर्तमान काळी रूपे. सिंपल आहे, हा चार्ट पाठ करून टाकायचा आहे. आय सोबत हे एम कोणासोबत लागतं? सो फक्त आय सोबतच लागत असतं, बाकी दुनियात कोणासोबतही आय लागत नाही. नेक्स्ट वन इज इज. इज कोणासोबत लागतं? सो ही इज, शी इज, इट इज, राम इज, म्हणजे सर्व सिंग्युलर जे असतात त्यांच्यासोबत काय लावायचं? इज लावत असतात. ठीक. आणि आर हे कोणासोबत लागणार? की जेवढे प्लुरल आहेत, वी आर, यू आर, दे आर, बॉयज आर, राम, चेअर्स आर, मोबाईल्स आर, लॅपटॉप्स आर, पेन्स आर, क्लासेस आर, जेवढे प्लुरल आहेत सर्वांसोबत काय लागणार? आर लागणार. जेवढे सिंग्युलर आहेत तेवढ्यांसोबत इज लागणार. हे गोष्ट लक्षात ठेवायचंय. आणि एम फक्त आय सोबत लागत असतं. नेक्स्ट बघायचंय. नेक्स्ट स्लाइड काय सांगते? वॉज वरचं सांगितलं. वॉज कोणासोबत लागणार? सो सिंपल आहे, जेवढे दुनियात सिंग्युलर आहेत, सगळे सिंगल्स आहेत नाही, जेवढे सिंग्युलर वर्ड्स, ऑब्जेक्ट्स आहेत, पीपल आहेत, जेवढ्या सिंगल गोष्टी आहेत त्या सर्वांसोबत वॉज लावायचं. जसं ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राम वॉज. वॉज वर म्हणजे काय सांगितलं? होतो. सो ही वॉज म्हणजे तो होता, शी वॉज म्हणजे ती होती, इट वॉज म्हणजे तो होता, राम वॉज म्हणजे राम होता. नेक्स्ट प्लुरल असेल तर वर लावतात. वॉज वर, जसं वी वर, यू वर, दे वर, बॉयज वर. बॉयज वर, बॉयज होते. एक असेल तर बॉय वर, बॉय वॉज, बॉय वॉज म्हणजे बॉय होता. ओके. सो या गोष्टी समजल्या असतील. फ्युचर मध्ये काय लावतो आपण? विल बी अँड शाल बी. सो शाल बी कुठे लागतं? की फक्त आय आणि बी सोबत शाल बीचा वापर केला जातो, आणि बाकी सर्वांसोबत विल बी लावायचंय. तुम्ही विल बी सर्वांकडे लावू शकता, इवन आय आणि बी ला सुद्धा लावू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. बट शाल बी तुम्हाला लावायचं असेल तर फक्त आय आणि बी सोबतच यूज करायचं आहे. सो या 3 गोष्टी समजल्या असतील. तर नेक्स्ट बघायचंय आता टू डू ची सहाय्यकारी क्रियापदे. तर टू डूचं पण हा चार्ट आपल्याला पाठ करायचा आहे. बघा, जर कुठेही आय, वी, यू, दे आणि सर्व अनेक वचनी नामे यांच्या नंतर डू वापरावे. कोण कोण आलं? आय, वी, यू, दे आणि सर्व प्लुरल वाले जे कोणी असेल, प्लुरल वाले आले तर काय लावायचे तुम्हाला? डूचा वापर करायचा. आणि ही, शी, इट आणि सर्व एक वचनी नामे यांच्या नंतर डज वापरावे. यांच्या नंतर डजचा वापर करायचा आहे. जसं डू कोणासोबत लावलंय ते? आय डू, वी डू, यू डू, दे डू, स्टुडंट्स डू. स्टुडंट इज अ प्लुरल. आय जरी सिंग्युलर असलं तरी सुद्धा डूच वापरायचे. नेक्स्ट डज. डज कोणासोबत वापरणार? की ही डज, शी डज, इट डज, बॉय डज, मेहुल डज. सो तुम्हाला समजलं असेलच की डजचा वापर कुठे करायचा आहे? जेवढे सिंग्युलर वर्ड्स आहेत तिथे डज लागणार, जिथे जेवढे प्लुरल आहेत तिथे डूचा वापर करायचा आहे. फक्त आय आणि यू ला सोडून. आय सोबत सुद्धा डूज लावायचं, यू सोबत सुद्धा डूज लावायचं आहे. सो हे टू डू चे क्रियापदे कुठे वापरायचे समजले असतीलच.
सो हे चार्ट पाठ करायचा आहे, यांचा यूज आपण नंतर समोर शिकणार आहोत. नेक्स्ट बघायचे समोर आता टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापदे. टू हॅव म्हणजे हॅव हॅज कुठे लागतं, ह्या दोन गोष्टी आपल्याला लावता आल्या पाहिजेत. भरपूर मुलं यामध्ये मिस्टेक्स करतात. तुम्हाला वाटत असेल अरे हे काय घेऊन बसले, तुम्ही काय शिकवत आहेत, बट असं नाहीये. भरपूर मुलांना समजत नाही की डू कुठे, हॅव कुठे लागणार, हॅज कुठे लागणार. हॅज त्यांना लावता येत नाही. सो हे शिकून घ्यायचं आहे की आपण हॅव हॅज कुठे यूज करत असतो. सो बघा आय, वी, यू, दे आणि सर्व अनेक वचनी नामे त्यांच्या नंतर हॅव वापरायचे आहे. काय लिहिलं, अनेक वचनी नामे, आणि त्या अगोदर आय, वी, यू, दे आणि सर्व प्लुरल असतील तर हॅव लावतात. आणि ही, शी, इट आणि सर्व एक वचनी नामे यांच्या नंतर हॅज वापरावे, हॅज वापरायचं आहे. जसं आता हॅव बघा इथे दिलं तुम्हाला, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, शुड, स्टुडंट्स हॅव, राम अँड सीता हॅव, पीपल हॅव, राईट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, यांच्यासोबत हॅवचा यूज करायचा आहे जेवढे प्लुरल्स आहेत. हॅज कुठे लावणार आपण, की ही हॅज, शी हॅज, इट हॅज, बॉय हॅज, मेहुल हॅज. सो हॅज म्हणजे सिंग्युलर सोबत तुम्हाला यूज करायचं आहे. सो आता हे फक्त चार्ट्स पाठ करा, हे चार्ट्स तुम्हाला मिळतील. आणि हे सर्व चार्ट्स जर तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे पाठ करण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू समोर आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट क्लिअर करणार आहोत. मग यांच्याबद्दल कसे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही खरंच कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल सो नक्की स्टेबल राहायचं आहे. तर नेक्स्ट बघा, ओके. सो आता आपली इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी आहे सिन्स 2003 पासून आहे. गेल्या 22 वर्षांपासून आम्ही इंग्रजीची ट्रेनिंग देत आलेलो आहोत आणि भरपूर मुलांना आम्ही इंग्लिश बोलायला शिकवलेलं आहे. ज्यांना खरोखर प्रॉब्लेम जातात त्यांनी नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ऑनलाईन बॅचेस असो, ऑफलाईन बॅचेस असो, स्पोकन इंग्लिश पुण्यामध्ये आपल्या बॅचेस आहेत. पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी क्लासेस आहेत. अराउंड 57 ब्रांचेस आपल्या बिफोर द लॉकडाऊन होत्या, बट लॉकडाऊनमुळे हे झालेलं आहे. सो इथे नंबर दिलेला आहे, तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि खरंच इंटरेस्टेड असाल सो आम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ सो प्लीज फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू व्हेरी मच.